सध्या मनोरंजन विश्वात चर्चा आहे ती तैमूर आणि जेहची, म्हणजेच करीना आणि सैफ अली खान यांच्या दोन्ही मुलांची। तर चर्चा कशासाठी आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तैमूर आणि जेहला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे। काय आहे बातमी? चला तर मग पाहूयात। मंगळवारी राज कपूर यांचा 100वा जन्मदिवस साजरा करण्याची कपूर कुटुंबाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। त्यासाठी कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते। या भेटीत मोदींनी कुटुंबातील सर्व सदस्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। यावेळी मोदींनी जेह आणि तैमूरला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी रणबीर कपूर सोबत आलेल्या आलिया भट्टने जगभरातील हिंदी गाण्यांच्या लोकप्रियतेबद्दल सांगितले। तिने पंतप्रधानांना गाणी ऐकण्यासाठी वेळ मिळतो का असा प्रश्नही विचारला। तेव्हा जेव्हाही संधी मिळते तेव्हा मला गाणी ऐकायला आवडतात असे उत्तर मोदींनी दिले। मिळालेल्या माहितीनुसार या भेटीत मोदी म्हणाले की ते करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह यांना भेटण्यास उत्सुक आहेत। सैफ अली खान म्हणाला, आम्ही वैयक्तिकरित्या भेटलो असे तुम्ही पहिले पंतप्रधान आहात। तुम्ही खूप उत्साही आहात आणि तुम्ही खूप मेहनतही करता। तुम्ही काहीही करा, मला तुमचे अभिनंदन करायचे। आमच्यासाठी तुमचे दार उघडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। यानंतर पंतप्रधान मोदींनी अभिनेत्याला सांगितले की मी सैफचे वडील मंसूर अली खान पतोडी यांना भेटलो होतो आणि आता ते पुढच्या पिढीला भेटण्यास उत्सुक आहेत। ते पुढे असेही म्हणाले, मी तुझ्या वडिलांना भेटलोय आणि मला वाटलं होतं की आज मी तिसऱ्या पिढीला म्हणजेच तैमूर आणि जेहला भेटेन, पण तू त्यांना आणलंसच नाहीस। त्यानंतर मोदींनी करीना कपूर यांच्या दोन्ही मुलांसाठी म्हणजे तैमूर आणि जेह यांच्यासाठी ऑटोग्राफही दिला, ज्याचा फोटो करीनाने इंस्टाग्रामवर शेअर केलाय। पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर सैफ अली खान म्हणाला, आपल्या देशाच्या प्रमुखाशी बोलणं हे एक छान अनुभव होता। कपूर कुटुंबात नीतू कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, आदर जैन, अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली। कपूर कुटुंबियांनी पंतप्रधानांना आगामी राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रित केले। या महिन्यात 13 ते 15 डिसेंबर दरम्यान 34 शहरांमधील 101 चित्रपटगृहांमध्ये हा महोत्सव राज कपूर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणार आहे। पुढे रणबीर कपूर असंही म्हणाला की कुटुंबाशी बोलल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मनापासून ऋणी आहे। पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत आम्हाला खूप मजा आली। आम्ही त्यांना अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले। मीटिंगपूर्वी आम्ही खूप अस्वस्थ होतो, पण ते खूप छान आहेत। मी त्यांचा आभारी आहे। त्यानंतर करीना कपूर खान म्हणाली की पंतप्रधानांशी बोलणे हे तिचं स्वप्न होतं। माझ्या आजोबांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला ही संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे। त्यांच्याकडे खूप सकारात्मक ऊर्जा आहे आणि ते खरोखरच जागतिक नेते आहेत। कपूर कुटुंबांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं आलिया भट्ट म्हणाली। करिश्मा कपूर देखील पुढे असं म्हणाली की पंतप्रधानांना भेटल्यानंतर मला भारावून गेल्यासारखं वाटलं। ती म्हणाली, माझ्या आजोबांना आणि कुटुंबाला त्यांनी खूप प्रेम आणि आदर दिला। माझ्या मते हा आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय दिवस आहे। त्यानंतर करिश्माने मोदीजींचे आभार देखील मानले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।